ही मिठाई दिसायला जितकी सुंदर दिसत आहे ना, खायला तर त्यापेक्षाही खूप टेस्टी आणि एकदम हेल्दी अशी आहे। कारण ही मिठाई आहे घरातल्या म्हणजे आपण सहज आपल्या हाताला येतील अशा सर्वच इन्ग्रेडियंट्स म्हणजे सर्वच साहित्यापासून बनलेली आहे। आणि चला तर मग आपण आता वेळ न दवडता डायरेक्ट आपण रेसिपीकडे वळू। आणि ह्या वड्या एकदम साध्या सोप्या सिंपल आहेत आणि बऱ्याच जणांना माहिती पण असतील। इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, म्हणजे अर्धा किलोचं प्रमाण आहे ते गव्हाच्या पिठाचं। आणि त्याचबरोबर साखरही घ्यायची आहे आपल्याला थोडीशी म्हणजे अर्धा किलोला पण कमी, म्हणजे पाव किलोपेक्षा थोडीशी जास्त, म्हणजे 300 ग्रॅम असं साखर, काजू बदाम, परत 100 ते 150 ग्रॅम तूप, विलायची पूड, सर्व जे म्हणजे आपल्याला खसखस वगैरे जे काही आवडेल त्या आवडीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत, म्हणजे चवीचे। जसं की खसखस, खोबरं, काही पण आपण ॲड करू शकतो, पण एकदम साध्या सिंपल पद्धतीने केलं ना तर खरंच खूप टेस्टी लागते। इकडे मी काजू बदाम भाजून घेतलेले आहेत, त्याची मिक्सरला आपल्याला बारीक पूड करायची आहे। आणि त्याच कढईमध्ये मी आता 1 वाटी तूप टाकलेलं आहे आणि छान असं जसं आपण रवा वगैरे खमंग भाजतो ना तसंच हे गव्हाचं पीठ भाजायचं आहे एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत। आणि तोपर्यंत तिकडं पीठ भाजत आहे तोपर्यंत आपण इकडं आपला पाक पण बनवून घेऊ साखरेचा। आणि इथं जे अशी गाठी गाठी येतात बघा गव्हाच्या पिठाला, त्या आपण अशा वाटीनं सैल करू शकतो आणि सर्व ते एकदम छान पीठ होतं आपलं। आणि पीठ एकदम छान भाजतं, समप्रमाणात सगळीकडे व्यवस्थित भाजलं जातं। आणि आवश्यकतेप्रमाणे जर तूप आणखीन ॲड करायचं असेल तर 1-2 चमचे ॲड करा, मी पण केलेलं आहे। परत आता 1 वाटी साखर आहे, त्याच वाटीने मी जेवढी साखर आहे तेवढंच पाणी टाकलेलं आहे आणि ते आता गॅसवर ठेवून देते। आणि छान मस्त त्याचं हे होईल असं, म्हणजे पाक बनेल, एकतारी पाक बनवायचा आहे आपल्याला। इकडे मी काजू बदामची पूडही मिक्सरला छान बारीक करून घेतलेली आहे आणि साय पण मी याच्यामध्ये टाकलेली आहे। साय किंवा खवा पण जर असेल तर खवा पण ॲड करू शकतो आपण। आणि आता गव्हाचं पीठही छान मस्त खमंग भाजलेलं आहे, सुवास तर एकदम भारीच येत होता। आणि खरंच ह्या वड्या ज्या आहेत ते एकदम टेस्टी होतात। आणि बाजारातली जी आपण मिठाई घेतो ना, जसं की म्हैसूर पाक, सोनपापडी, त्या सर्व मिठाईपेक्षा ही मिठाई एकदम हेल्दी पण आहे आणि त्याचबरोबर टेस्टला तर काही विचारूच नका। तुम्ही एकदा बनवून बघा म्हणजे तुम्हाला ते नक्की समजेल याची टेस्ट कशी आहे। आणि पारंपरिकही रेसिपी आहे। आता पाकही इकडे एकतारी पाक आपला तयार झाला। म्हैसूर पाक बनवताना जसे जाळीदार तयार होतं ना पीठ, तसंच हे पण तयार होतं। एका मोठ्या ताटाला थोडंसं तूप लावून ते साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे आपल्याला गरमागरमच त्याच्यावर हे थापून घ्यायचे आहेत। आणि त्याचे छान काप पाडून मस्त अशा आपल्याला इथं छान वड्या बनवायच्या आहेत। आणि ह्या गव्हाच्या वड्या एकदम टेस्टी लागतात। आणि साखर आणि वेलची पूड, काजू बदामची पूड असल्यामुळे तर म्हणजे त्याला एक वेगळीच टेस्ट येते। बाजार स्वीट मार्टमधल्या खरंच सगळ्याच मिठाई याच्या पुढं फेल आहेत, इतक्या मस्त होतात ह्या। आणि गव्हाचं पीठ असल्यामुळं अगदीच ते एकदम हेल्दीच आहे ऑप्शन। पाहू शकता एकदम सुट्टं असं छान मस्त झालेलं आहे। आणि वड्या पण एकदम मऊ पण होतात, क्रिस्पी पण होतात आणि 8 ते 15 दिवस आरामात टिकतात। याच्यामध्ये खवा जरी टाकला तरी चालेल। आणि मस्त अशा भरपूर दिवस टिकणाऱ्या ह्या वड्या इकडे मी बनवत आहे। आणि वाटीनेच असं मस्त वरचा भाग प्लेन करून घेते, म्हणजे आपल्या वड्या पण दिसायला पण छान होतील। आणि मस्त असं जितकं त्याला पसरावेल ना तितकं छान होईल आपल्या। म्हणजे तुम्हाला जाड वड्या ठेवायच्या असतील तर एक छोट्या ताटात घ्या, किंवा मोठ्या पातळ बनवायच्या असतील तर मोठ्या ताटात पण घेऊन हे करू शकता। मी इथं मीडियम हे केलेलं आहे, म्हणजे थोड्याशा असं जाडच वड्या होतील म्हणून मी। पाहू शकता म्हणजे एकदम छान असं मस्त परफेक्ट कोणालाही जमतील इतक्या सोप्या ह्या गव्हाच्या पिठाच्या वड्या आहेत आणि एकदम छान होतात। पहिल्या प्रयत्नातही म्हणजे परफेक्टच होणार, खात्री देऊन सांगते, कारण मीही जेव्हा पहिल्यांदा बनवले होते तेव्हा खूप छान झालेल्या होत्या। आणि अशा आता काप पाडून घेऊ। आणि दिवाळी फराळासाठी हे एक उत्तम पर्याय आहे, पौष्टिक पण आहे आणि उत्तम पण आहे। या साखरेच्या ऐवजी जर गुळाचा वापर करायचा असेल तर सेम तसंच पाक बनवून गुळाचा गव्हाचा पीठ खमंग भाजून घेऊन त्याच्यामध्ये ॲड करू शकतो, ते पण खूप छान त्याची पण टेस्ट लागतेच। आणि अशा इकडं आता मस्त वड्या तयार आहेत, थोड्या वेळाला थंड होऊ द्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण याचे काप काढून ठेवून एका
कंटेनरमध्ये ठेवू शकतो, व्यवस्थित झाकून ठेवायचं, म्हणजे जास्त दिवस नरमही राहतात आणि टिकतातही. वरून जर तुम्हाला डेकोरेशन म्हणजे याच्यासाठी जर कुठले ड्रायफ्रूट्सही करायचे असतील तर करू शकता आणि दिसायला पण खूप छान दिसतं ते. म्हणून मी इकडे थोडेसे पिस्ते हे करून घेते आणि त्याला असं थोडंसं प्रेस करून ठेवून द्यायचं, म्हणजे ते त्याला व्यवस्थित हे होतील आणि साईडला गळणार नाहीत म्हणून. आणि इकडे पाहू शकता आता अर्धा एक तास झालेला आहे आणि अशा वड्या काढून घ्यायच्या. आतून एकदम वरून कडक क्रिस्पी आणि आतून एकदम नरम, जसं की खोबऱ्याच्या वड्या, खव्याच्या वड्या जसं बनवतो सेम तसेच लागत होते. आणि माझ्या घरी तर सर्वांना आवडलं. तुम्हालाही नक्की आवडेल ही रेसिपी, नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये.